प्रतिस्पर्धी आहेत ते आता उतरलेले आहेत त्याच्यात. पाठीमागचे होते त्यांनी पण एवढं काही काम केलेलं नाही. 100% निवडून आले समोर आहेत. त्याच्यामुळे प्रतिस्पर्धा नाहीच आहे असं आम्ही गृहीत धरलं. जवळजवळ 4-4.5 हजारांना लीड 100% निवडून. यात काय काळ्या दगडावरची रेग आहे. आतापर्यंत ज्या सुविधा होत्या त्या पोचल्यात, अजून ज्या आहेत त्या पूर्ण करतो म्हणून सांगितलं आणि 100% होणार ही माझी गॅरंटी. राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या पडळी या गावामध्ये मी पोहोचले आणि आपल्याला माहिती आहे की राधानगरीमध्ये आता चौरंगी लढत होताना दिसते, त्यामुळे राजकीय वातावरण थोडंसं आपल्याकडं वेगळं आहे. आणि माझ्यासोबत आता काही या गावातले जे ग्रामस्थ आहेत तर ते सोबत आहेत, तर त्यांना आपण थेट विचारूया. तर आपण बघतोय की आपल्याकडे चौरंगी लढत होताना दिसते आणि चौरंगी लढत होती आणि प्रतिस्पर्धी एकमेकांना टक्कर देतात. तर सध्याचं वातावरण काय आहे तुमच्या गावामध्ये? वातावरण तायसेडी साहेबांचंच आहे. ते कसे म्हणजे शांत संयमी नेतृत्व आहे, कामाचं विजन आहे आणि विकास कसा करायचा हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे 100% तायसेडी साहेबच निवडून येणार पण त्यावेळेला. बरं, आता तुम्ही म्हणालात की अभिजित तायशेटे जे आहेत तर त्यांचं काम बोलतंय, पण आता एकंदर चित्र असं आहे की त्यांचे प्रतिस्पर्धी सुद्धा आहेत, त्यांचंही काम दिसतंय आपल्याला. मग त्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? नाही, प्रतिस्पर्धी आहेत ते आता उतरलेले आहेत त्याच्यात. पाठीमागचे होते त्यांनी पण एवढं काही काम केलेलं नाही. आता जे कामं केले ते आमदारांच्या यातनं झाले. म्हणजे आता जे आहेत त्यांच्यात त्यांनी काही कामं केले नाहीत. आता जवळजवळ 25 वर्षे साहेब कामच करतायत. विकास जरी सत्ता नसली तरी काम करतात. आता तुम्ही सांगितलं की सत्ता नसताना सुद्धा साहेबांनी प्रचंड कामं केलेली आहेत आणि आपण बघतोय की आपल्याकडे या मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होताना दिसते. प्रत्येकजण खूप मेहनतीनं याच्यामध्ये निवडणुकीमध्ये उतरलेला आहे आणि आता आपल्याकडचे जे विरोधक असतील किंवा प्रतिस्पर्धी आहेत तर त्यांचं सुद्धा काम आहे. म्हणजे आंबेडकर साहेब जे आहेत तर त्यांचं सुद्धा काम आहे चांगलं आत्तापर्यंतचं. तर मग याबद्दल काय वाटतंय? आंबेडकर साहेब पहिले अभिजित साहेब हे आंबेडकर साहेबांचेच होते पहिले. मग आता त्यांच्या माध्यमातून कामं झाल्यात बरीचशी, पण साहेब सुद्धा पहिल्यापासूनच्यातच आहेत. आंबेडकर साहेबांना आणलं इथं साहेबांनीच आमदारकीच्या वेळेला. पहिले आमदारकी 2009 पासून इथं आमदारकी. पहिले साहेब आंबेडकर पडले होते 2009ला. त्यावेळेपासूनच साहेब इथं आहेत त्यांच्यासोबत. त्यामुळे असं तुम्हाला वाटतंय यांच्यामध्ये टक्कर होईल? टक्कर व्हायला आता एवढं प्रतिस्पर्धी मोठं आपल्या आमच्या गावचे मोहन पाटील आहेत, त्यांची पण ताकद आहे बऱ्यापैकी साहेबांच्या पाठीमागनं आता. त्यामुळे साहेबांचा बऱ्यापैकी इथं ताकद आहे. तर आता ह्यांनी सांगितलं की साहेबांची भरपूर मोठी ताकद आहे, पण आता प्रतिस्पर्धींवरती मी परत येते, तुम्हाला विचारते की आपल्याकडे आंबेडकर साहेबांनी पण भरपूर कामं केलेली आहेत, त्यांचा उमेदवार सुद्धा या रिंगणामध्ये आहे. तर काय म्हणताय तुम्ही? म्हणजे त्यांना सपोर्ट राहणार आहे का त्यांच्या उमेदवारांना की यांनी कामं केलेत साहेबांनी, आंबेडकरांनी, मग त्याचा फायदा त्यांच्या उमेदवाराला होतोय का? कसं आहे, आंबेडकर साहेब आमदार केला असते तर ठीक होतं. आता तो प्रतिस्पर्धक जो आहे ना तो वेगळ्या याचा लागल्यामुळे का ना आता आमचे जे अभिजित तायशेटे साहेब आहेत 100% निवडून आले समोर आहेत. त्याच्यामुळे प्रतिस्पर्धा नाहीच आहे असं आम्ही गृहीत धरलं आणि काय पुढचं काय बोलायची गरजच नाही आहे. विजय हा आमचा नक्कीच आहे. गटातटाचं राजकारण पण होताना दिसतंय आपल्याला, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? कारण गटातटाचं राजकारण म्हटलं की परत राजकीय समीकरणं ही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पण बदलू शकतात आणि काकांनी सांगितलंय की अभिजित तायशेटे हे फिक्स आहेत. राजकारण गटातटाचं होणारच, कारण प्रत्येक आता गटातटाचे माणसं प्रत्येक आपल्या नेत्यासोबतच राहणार आहेत. त्यातून कामाचं चांगलं विजन कुणाचं आहे हे लोकांनी जाणून घ्यावं आणि त्या अनुषंगाने मतदारांनी बाबा कामाचं विजन कुणासोबत आहे, काय आहे, कामाचा माणूस कोण आहे हे जाणून घेऊन मतदान करावं. शैक्षणिक बाबतीत अभिजित तायशेटेच. ज्या ह्या मुली वाडी वस्तीत ज्या राहत होत्या ना त्यांचे किंवा इथं कॉलेज वगैरे नव्हतं, ते साहेबांनी सर्व या मुलींसाठी तर खूप कष्ट केलेत आणि ते आता चालू आहे. भविष्यामध्ये तुम्हाला जर असं वाटतंय की अभिजित तायशेटे यांची सीट निवडून येते तर तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत की गावामध्ये अजून कुठला विकास किंवा काय सोयी आहेत त्या तुमच्या घरापर्यंत पोहोचल्या पाहिजे, प्रत्येक गावकऱ्यांपर्यंत आल्या पाहिजे? आतापर्यंत ज्या सुविधा होत्या त्या पोचल्यात, अजून ज्या आहेत त्या पूर्ण करतो म्हणून सांगितलं आणि 100% होणार ही माझी गॅरंटी अभिजित साहेबांना. 100% दैवाच्या मध्ये बोलतोय. 100% ची गॅरंटी होणार. बरं.
नाही अशी कुणी होणार नाही अशी गॅरंटी माझी आहे. तुम्हाला असा काही प्रसंग आठवतोय का की आपलं कुठलं तरी काम पेंडिंग आहे आणि अभिजित ताई शेट्टींनी पूर्ण केलंय? नाही आम्ही अति मागे नाही कधी आपले कधी काही नाही पुन्हा नाही पण ठामपणे आम्ही आहे ठाम. तर आता गोरगरिबांसाठी अभिजित ताई शेट्टींनी भरपूर काम केलेलं दिसतंय आणि आपण बघतोय की गोरगरिबांचा आपण म्हणतो ना की कुणीतरी वाली असतो, तर तसं या गावाची एक भूमिका म्हणा किंवा त्यांचं नेतृत्व करायला त्यांनी घेतलेलं आहे. तर मग या संघामध्ये आपल्याला अभिजित ताई शेट्टींचं नाव मला आल्यापासून सारखं दिसतंय, हायलाईटमध्ये येतंय. तर तुम्हाला काय त्यांच्याकडून अपेक्षा आहेत किंवा आता AY पाटील त्यांची पण ताकद यांना लागलेली आहे, कसा फायदा होणार आहे यंदा इलेक्शनमध्ये आणि त्यांना स्पेशली अभिजित ताई शेट्टींना, कारण मागचा पराभव बघता? नाही, त्यांची विकास कामं जे आहेत हां. किंवा त्यांचे युवकांसाठी जे धोरण आहेत हां. ते आता भरपूर चांगले आहेत आणि आम्हाला असं वाटतं की यापुढे नोकरीसाठी त्यांनी किंवा व्यवसायासाठी किंवा शिक्षणासाठी त्यांनी जे पावलं उचललीत ते नक्कीच त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. अच्छा. आणि आता आपण पर्यटन पण थोडंफार बघतोय, राधानगरी निसर्ग संपन्न असं गाव आहे, तर मग इथं कशी चालना उद्योगाला किंवा व्यवसायाला लोकांना मिळतीये? नाही, त्याचा 100% फायदा होतोयच लोकांना. जी लोक पहिल्या म्हणजे काही व्यवसाय धंदा करत नव्हती त्यांना त्याचा फायदा झालेलाच आहे नक्की 100%. तर आता अभिजित ताई शेट्टी यांचं गाव म्हटलं की शिक्षण संस्था या डोळ्यासमोर येतात आणि आपल्याला माहिती आहे की आपलं गाव साक्षर झालं पाहिजे, आपल्या घरातला प्रत्येक व्यक्ती साक्षर झाला पाहिजे असं आपल्याला प्रत्येकाला वाटतंय. तर असं झालेलं आहे का? 100% झालेलं आहे. कारण इथल्या असं पहिल्या मुली होत्या त्या कुरुकुली तिट्टा असं तिकडे जावं लागत. त्यांनी शैक्षणिक संकुलन बांधल्यामुळं इथं सगळ्या सोयी झालेल्या आहेत. त्यामुळं या मुलींना इथल्या इथं शिक्षण मिळालेलं आहे. मग अजून काय अपेक्षा आहेत तुम्हाला? अजून कोणा पर्यटन दृष्ट्या अजून बरीच कामं शिल्लक आहेत. त्यामुळं ते त्यासाठी पूर्ण करणार आता. तसं वाटतंय तुम्हाला? 100% पर्यटन दृष्ट्या तर साहेबांचं 100% काम एक नंबरलाच आहे. त्यामुळे साहेब करणार पूर्ण. बरं. आणि आता एक शेवटचा प्रश्न विचारते की चौरंगी लढत होताना दिसते आपल्याला, थोडासा संघर्ष दिसतोय किंवा त्यांना आता ही संधी मिळाली आहे, तर ते पण थोडंसं नाही का आता मागचा पराभव बघतात जपून पावलं टाकत असतील वगैरे असं काही वाटतंय? नाही, जपून पावलंही ताकदच आहे ते. तरी पण प्रतिस्पर्धी वगैरे असं काय नाही. 100% आमची सीट जवळजवळ 4-4.5 हजारांना लीडनं 100% निवडून येणार. यात काय काळ्या दगडावरची रेग आहे. तर आता इथल्या ग्रामस्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कितीही चौरंगी लढत वगैरे काही असली तरी अभिजित ताई शेट्टी यांची सीट ही फिक्स आहे आणि म्हणूनच लोकांचं मताधिक्य जे आहे किंवा काँग्रेसची जी प्रचंड ताकद लागलेली आहे तर ती अभिजित ताई शेट्टी यांना सपोर्ट करताना दिसते. त्यामुळं ग्रामस्थांचा आणि एकंदर राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघाचं मताधिक्य असेल किंवा पाठिंबा असेल तर तो त्यांच्याकडे कौल ते जातं.